पोलीस भरतीसाठी नाही आज जीके आणि जीएस आर्मी प्लस पोलीस भरती सी सेट वन लाइनर विश्लेषण भाग 5व्या मधलं किती आहे 6वं. पहा भारतातील अतिप्राचीन पर्वत कोणता. भारतातील अतिप्राचीन पर्वत. पण अतिप्राचीन म्हणजे आपण याला काय म्हणतो जुना पर्वत. कसा जुना पर्वत. आणि तो जुना पर्वत कोणता आहे रे अरवली पर्वत. कोणता पर्वत आहे अरवली पर्वत. बरं अरवली पर्वत हा कोणत्या राज्यात आहे रे. अरवली पर्वत जर राज्य विचारलं हा जर कोणत्या राज्यात जर विचारला तर सांगायचा राजस्थान. कोणत्या राज्यात आहे राजस्थान राज्यात अरवली पर्वत वसलेला आहे. या अरवली पर्वतात सर्वोच्च शिखर कोणतं सर्वोच्च शिखर कोणतं शिखर असेल बरं सर्वोच्च शिखर तर गुरु शिखर. कोणतं आहे गुरु शिखर. आणि या गुरु शिखराची जर तुम्हाला उंची विचारली मीटर मध्ये तर सांगायची 1722 मीटर. किती सांगायची 1722 मीटर. या अरवली पर्वतातील जे सर्वात उंच शिखर आहे कोणतं गुरु शिखर. आणि त्या गुरु शिखराची उंची 1722 मीटर. ही जी अरवली पर्वत आहे अरवली पर्वताची लांबी काय याची लांबी व रुंदी जर विचारली तर सांगायची 600 ते 900 मीटर. किती मीटर 600 ते 900 मीटर या अरवली पर्वताची काय आहे लांबी आहे. आणि या अरवली पर्वताचे एक पायथ्याशी एक पठार आहे. पहा काय आहे पायथ्याशी पठार. आणि त्या पठाराचं नाव काय रे मेवाडचे पठार. कोणतं आहे मेवाडचा पठार. आणि महाराष्ट्रातलं सर्वात मोठं पठार कोणतं आहे तर महाराष्ट्रातलं सर्वात मोठं पठार जर विचारलं सांगायचं दख्खनचा पठार. कोणतं पठार आहे दख्खनचा पठार. आणि अरवली पर्वताच्या पायथ्याशी कोणतं पठार आहे तर ते पठार कोणतं आहे मेवाडचं पठार. अरवली पर्वत कोणत्या राज्यात आहे सांगायचं कोणत्या राजस्थान. कोणत्या राज्यात आहे राजस्थान. हिमालय पर्वतामध्ये वसलेला आहे काय एक पर्वत आहे. त्याच्यानंतर पहा कलिंग युद्धाशी संबंधित कोण आहे काय कलिंग युद्ध. सम्राट अशोक कोण आहे सम्राट अशोक. सम्राट अशोक हा मौर्य वंशाचा तिसरा संस्थापक. कितवा तिसरा. जे मौर्य वंश होता कोणता वंश मौर्य वंशाचा संस्थापक कोण होता रे. याचा जर संस्थापक विचारला तर सांगायचं चंद्रगुप्त मौर्य. कोण होता चंद्रगुप्त मौर्य. आणि चंद्रगुप्त मौर्यच्या नंतर गादीवर येतो कोण बिंदुसार. कोण येतो याच्यानंतर नंबर 2 ला गादीवर येतो बिंदुसार. कोणता येतो बिंदुसार. आणि बिंदुसारचाच मुलगा असतो तो असतो म्हणजे अशोक. कोण असतो सम्राट अशोक. आणि हाच सम्राटचा अशोक कलिंगचं युद्ध लढतो. कोणतं युद्ध लढतो कलिंगचं युद्ध. कलिंगचं युद्ध होतं 261 इसवी सन पूर्व. कधी होतं जर कलिंगचं युद्ध जर विचारलं तर सांगायचं 261 इसवी सन पूर्व. काय होतंय कलिंगचं युद्ध घडतंय. आणि हे जे कलिंग आहे सध्या कोणत्या राज्यात आहे रे कलिंग जर विचारलं कलिंग हे शहर कोणत्या राज्यात ते सांगायचं ओडिशा आणि आंध्र प्रदेश. कुठं सांगायचं आंध्र प्रदेश. या 2 राज्याच्या सीमेवर हे कलिंग शहर वसलेले आहे. आणि याच ठिकाणी अशोक सम्राटनं काय अशोक सम्राट आणि कलिंग विरुद्ध असं काय होतं युद्ध लढलं होतं. हा जो सम्राट अशोक आहे सम्राट अशोक कोणाचा मुलगा आहे बिंदुसारचा मुलगा आहे. कोणाचा मुलगा आहे बिंदुसारचा मुलगा आहे. जर विचारलं सम्राट अशोक काय सम्राट अशोकचा जन्म याचा जर जन्म विचारला तर सांगायचं 304 इसवी सन पूर्व. काय 304 इसवी सन पूर्व याचा जन्म झाला होता पाटलीपुत्र. कुठे झाला होता पाटलीपुत्र. आणि पाटलीपुत्र शहरच म्हणजे आताचं कोणतं शहर आहे पटना. कोणतं आहे पटना. कोणतं शहर आहे पटना. आणि त्याच ठिकाणी त्याचा काय झाला होता जन्म झाला होता. याचा जर मृत्यू विचारला काय मृत्यू जर विचारला तर सांगायचा 232 इसवी सन पूर्व. काय 232 इसवी सन पूर्व या हा जो सम्राट अशोक याचा काय झाला होता मृत्यू झाला होता. त्यानंतर पहा सम्राट अशोकाने ज्यावेळेस हे युद्ध लढलं होतं कोणतं कलिंगचं युद्ध. भारतातली सगळ्यात खतरनाक लढाई काय भारतातली सर्वात खतरनाक लढाई. या लढाईत किती लोक मारले गेले असतील किती लोक 25 लाख. किती 25 लाख लोक मारले गेले होते. किती लोक 25 लाख लोक मृत्युमुखी पडले होते ह्या लढाईत. तर भारतातली सर्वात भयानक लढाई म्हणून मानली जाते की कोणती लढाई कलिंगचं युद्ध. या कलिंगच्या युद्धानंतर हा जो सम्राट अशोक आहे हा काय करतो
बौद्ध धर्म स्वीकारतो. कोणता धर्म स्वीकारतो? बौद्ध धर्म स्वीकारतो. आणि त्याच्यानंतर तो काय करतो? शांततेचा मार्ग अवलंबतो. त्यानंतर लढाई काय करतो? बंद करून टाकतो. त्याच्यानंतर त्याचा मुलगा बी गादीवर येतो, तो होईल काय? बुद्ध धर्म स्वीकारतो. याच्या अगोदर जो चंद्रगुप्त मौर्य असतो, कोणत्या वंशाचा संस्थापक असतो? कोणता धर्म? जैन धर्म. कोणता धर्म? हा जैन धर्म. हा जैन धर्म स्वीकारतो. कोण? चंद्रगुप्त मौर्य. बिंबिसार बी जैन धर्म स्वीकारतो. परंतु त्याच्यानंतर कलिंगचं युद्ध लढल्यानंतर अशोक सम्राट कोणतं? बौद्ध धर्माचा काय करतो? स्वीकार करतो. त्याच्यानंतर पहा 1857च्या उठावाच्या निशाणाची व प्रतीक काय होतं? जो 1857चा उठाव झाला होता आपल्याकडे, त्याचं प्रतीक होतं लाल आणि कमळाचे फूल. इथं काय? लाल कमळाचे फूल. आणि इथं लिहायचं चपाती. काय? चपाती. हे पण याचं काय होतं? एक निशाणी होते. काय होते? एक प्रतीक होतं. कशाचं? 1857च्या उठावाचं. 1857च्या उठावाची नियोजित तारीख याची जर नियोजित तारीख जर विचारली तर सांगायचं 31 मे. किती होती? 31 मे. परंतु काय? 10 मेला. किती मेला? 10 मेला मेरठ या ठिकाणी पहिली ठिणगी पडली होती. कुठं? मेरठ या ठिकाणी पहिली ठिणगी पडली होती 1857च्या उठावाची. कुठं पडली होती? मेरठ या ठिकाणी. आणि 10 मे पासून हा जो आपला 1857 जो उठाव आहे काय झाला होता? चालू झाला होता. जर विचारलं 1857च्या उठावाचं तात्कालीन कारण, जर याचं काय विचारलं, याचं जर कारण विचारलं तर कारण सांगायचं चरबीयुक्त कारतूस. काय? चरबीयुक्त कारतूस. आणि या चरबीयुक्त कारतूसाचं कारण असं होतं की याला गायीची व डुकराची चरबी काय होती? लावण्यात आली होती. आणि यामुळं हिंदू आणि मुस्लिम याच्यात काय घडला होता? दोष निर्माण झाला होता. आणि त्याचमुळे 1857 उठाव घडण्यास काय झाली? सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर पहा ह्याची जे मुख्य शहर होते काय? 1857 मुख्य शहर नंबर 1 पहा मेरठ. त्याच्यानंतर दिल्ली, लखनौ, त्याच्यानंतर झाशी. लखनौचं जे नेतृत्व केलं होतं 1857 उठावाचं, ते नेतृत्व केलं होतं बेगम हजरत महल. कोण केलं होतं? जर विचारलं लखनौचं नेतृत्व कोणत्या व्यक्तीने केलं होतं तर सांगायचं कोण? बेगम हजरत महल. कोण केलं होतं? बेगम हजरत महल. त्याच्यानंतर विचारलं कानपूरचं नेतृत्व कोण केलं होतं रे? जर कानपूरचं नेतृत्व विचारलं तर सांगायचं नानासाहेब. कोण केलं होतं? नानासाहेब. त्याच्यानंतर झाशीचं नेतृत्व कोण केलं होतं? झाशीचं नेतृत्व केलं होतं राणी लक्ष्मीबाई. राणी लक्ष्मीबाईनं केलं होतं झाशीचं नेतृत्व. आणि हाच 1857चा उठाव मेरठ या ठिकाणी काय झाला होता? सुरू झाला होता. त्याची पहिली ठिणगी पडली होती कोणत्या शहरात? तर मेरठ. आणि मेरठचे एक मुख्य शहर होते मेरठ, दिल्ली, लखनौ आणि झाशी. त्याच्यानंतर कानपूर पर एक शहर एक 1857च्या उठावातलं काय एक प्रमुख शहर आहे. आणि याचं जर याची निशाणी जर विचारली तर काय? लाल कमळाचे फूल किंवा चपाती. त्याच्यानंतर पहा महाकवी कालिदास स्मारक कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर जिल्ह्यात आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर, रामटेक. आणि याच कालिदासानं मेघदूत नावाचा ग्रंथ, कोणता ग्रंथ? मेघदूत नावाचा ग्रंथ. मेघदूत हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ त्यांनी रामटेक या ठिकाणी लिहिलाय. कुठे लिहिलाय? रामटेक या ठिकाणी, जे नागपूरला आहे त्या ठिकाणी काय लिहिला? तो ग्रंथ लिहिला होता. याचे पहा परत एक ग्रंथ आहे कुलसंवत. कोणता आहे? कुलसंवत. हा ग्रंथ पण कोणाचा आहे? कालिदासचा आहे. त्याच्यानंतर शाकुंतलम. कोणता? शाकुंतलम. शाकुंतलम हा ग्रंथ कोणाचा आहे तर सांगायचा कोण? कालिदास महाराज. आणि हा मेघदूत नावाचा ग्रंथ त्यांनी कोणत्या ठिकाणी लिहिला तर सांगायचा रामटेक, नागपूर. त्याच्यानंतर याच्याच नावाने काय एक महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ. काय? संस्कृत विद्यापीठ कोणत्या ठिकाणी तर सांगायचं कोणत्या ठिकाणी रे? नागपूर. कोणतं? महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ. संस्कृत विद्यापीठ हे कुठे आहे रे? नागपूर. आणि जर याची स्थापना विचारली तर सांगायची 1997. कोणत्या वर्षी झाली होती? 1997 ला याची काय झाली होती स्थापना? महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ कोणत्या ठिकाणी तर कोणत्या ठिकाणी? नागपूर. त्याच्यानंतर पहा अक्कलदाड किती वर्षानंतर?
येते तर ती अक्कल दाढ येते 20 वर्षानंतर. किती वर्षानंतर येते? 20 वर्ष. ज्यावेळेस माणूस 2 ते 4 वर्ष असतो त्यावेळेस माणसाला कोणते दात येतात? दूध दात. कोणते दात? दूध दात. आणि दूध दात त्याच्यानंतर पडतात आणि त्याच्यानंतर जे पक्के दात असतात माणसाच्या जबड्यात एकूण किती दात आहे रे? जबड्यात एकूण दात एकूण किती दात आहेत? तर 32. किती आहेत? 32 दात आहेत. आणि जर माणूस 2 ते 4 वर्षाचा असला, किती वर्ष? 2 ते 4 वर्ष असल्यास माणसाला 20 दात येतात. किती? 20 दात येतात. आणि त्या 20 हे कसे असतात? दूध दात. कसे असतात? दूध दात. हे दूध दात पडतात आणि पक्के दाताला सुरुवात होती आणि एकूण दाढासहित किती दात येतात जबड्यात? 32. किती येतात? 32. आणि ज्या वेळेस आपल्याला अक्कल दाढा येतात सगळ्या जेव्हा हे 32 दात उकल्यानंतर आपल्याला काय? अक्कल दाढ येते. काय ती? अक्कल सर्वात शेवटी. आणि ती येते 20 वर्षानंतर. किती वर्षानंतर येते? 20 वर्षानंतर. अवकाशात तरंगणारा पहिला माणूस काय? पण हा कोणता आहे? जाणारा माणूस नाही. हा कसा आहे? तरंगणारा. कसा आहे? तरंगणारा. तर तो कोण आहे? अलेक्झी लेमिनो. कोण आहे? अलेक्झी लेमिनो नावाचा पहिला तरंगणारा व्यक्ती. असा प्रश्न आला, अवकाशात जाणारा पहिला व्यक्ती. अवकाशात जाणारा पहिला व्यक्ती. तर तो होता कोण? युरी गागरिन. कोण होता? युरी गागरिन नावाचा व्यक्ती होतो. त्याने पहिला काय केलं होतं? अवकाशात काय केली होती? झेप घेतली होती. पहिला व्यक्ती हा तरंगणारा व्यक्ती अलेक्झी लेमिनो. आणि अवकाशात जाणारा पहिला व्यक्ती युरी गागरिन. जर विचारलं अवकाशात जाणारा पहिला भारतीय व्यक्ती कोण? काय? अवकाशात जाणारा पहिला भारतीय व्यक्ती. जर भारतीय व्यक्ती जर विचारला तर सांगायचा कोण? राकेश शर्मा. हा भारतीय व्यक्ती पहिला काय गेलेला आहे? अवकाशात गेलेला आहे. बरं मला सांगा, चंद्रावर जाणारा पहिला व्यक्ती. चंद्रावर जाणारा पहिला व्यक्ती. जर पहिला व्यक्ती जर विचारला तर कोण? नील आर्मस्ट्रॉंग. कोण? नील आर्मस्ट्रॉंग हा व्यक्ती पहिला चंद्रावर गेलेला व्यक्ती आहे. आणि जर अवकाशात पहिला झेप घेणार कोण? युरी गागरिन. आणि पहिला भारतीय जर विचारला तर कोण? राकेश शर्मा. आणि तरंगणारा व्यक्ती जर विचारला तर अलेक्झी लेमिनो. कोण आहे? अलेक्झी लेमिनो. कोण? अमेरिका. कोणते देश आहे? अमेरिका. भारताचा पहिला स्वदेशी उपग्रह. इथं रोहिणी उपग्रह नाही. इथं पाहिजे आर्यभट्ट. कोणता पाहिजे? आर्यभट्ट. कोणता पाहिजे? आर्यभट्ट नावाचा हा पहिला स्वदेशी उपग्रह या भारताने काय केला होता? सोडला होता. आणि तो सोडला होता 1875 ला. कधी सोडला होता? 1875 ला हा आर्यभट्ट नावाचा आपण पहिला उपग्रह सोडला होता. कुठून? भारताच्या स्वदेशी जो उपग्रह आहे तो कोणता आहे रे? आर्यभट्ट नावाचा ग्रह आहे. तो सोडला होता 1875 ला. रोहिणी उपग्रह. हा जो रोहिणी उपग्रह हा सोडला होता. कुठून सोडला होता? जी आपली पहिली पोखरण या ठिकाणी आपण चाचणी केली होती त्या ठिकाणून पहिला सोडला होता. कोणता? रोहिणी. कोणता सोडला होता? रोहिणी. स्माईल ऑफ बुद्धा. कोण होता? स्माईल ऑफ बुद्धा नावाचा. आणि तिथूनच हे रोहिणी नावाचा जो पहिला उपग्रह आपण सोडला होता. आणि जो स्वदेशी उपग्रह तो कोणता आहे? आर्यभट्ट. त्याच्यानंतर डॉट्स हा उपचार कोणत्या आजाराच्या रुग्णासाठी चालतो? तर कोणता आहे रे? क्षयरोग. काल मी सांगितलं तुम्हाला डॉट्स. DOTS. डॉट्स हा उपचार कोणत्या रोगासाठी चालतो? तर कोणता? क्षयरोग. क्षयरोग हा शरीराच्या कोणत्या अवयवाला डॅमेज करतो? काय रे? शरीराच्या कोणत्या अवयवाला डॅमेज करतो हा? कोणत्या अवयवाला इजा करतो? तर तो इजा करतो कोणता? फुफ्फुस. पण हा कसा रोग आहे? जीवाणू का विषाणूजन्य रोग आहे? तर हा जीवाणूजन्य रोग आहे. कसा? जीवाणूजन्य रोग. आणि याचा जो बॅक्टेरिया असतो, कशाचा जो क्षयरोग होतो आपल्याला, त्या बॅक्टेरियाचं नाव आहे मॅक्टुब्रिया ट्युबरक्लोसिस. काय आहे? मॅक्टुब्रिया ट्युबरक्लोसिस. याचा जो काय आहे? जीवाणू कोणता आहे? जीवाणू. त्या जीवाणूचं नाव आहे काय? मॅक्टोबिरिया ट्युबरक्लोसिस. कसा आहे? मॅक्टोबिरिया ट्युबरक्लोसिस नावाचा हा जो जीवाणू, या जीवाणूच्या आधारेच कोणता रोग होतो आपल्याला? क्षयरोग. कोणता रोग होतो? क्षयरोग. आणि शरीराच्या कोणत्या अवयवाला सगळ्यात पहिला डॅमेज करतो? तर कोणता? फुफ्फुस. कशाला करतो? फुफ्फुस. आणि त्याच्यासाठी
कोणत्या उपचाराची गरज असते तर तो उपचार असतो डॉट्स. काय असते? डॉट्स. पहा, विमानाचा शोध कोणी लावला? विमानाचा शोध लावला होता, कोण लावला होता रे? राईट बंधू. कोण लावला होता? राईट बंधू. आणि राईट बंधून तो शोध लावला होता 1903 मध्ये. कधी लावला होता? 1903. बरं मला सांगा, राईट बंधून विमानाचा शोध लावला तर ते पहिलं विमानाचं नाव काय होतं? पहिले विमानाचं नाव, पहिले विमानाचे नाव, आणि त्या पहिल्या विमानाचं नाव होतं फ्लायर. काय होतं? फ्लायर. हे फ्लायर नावाचं जे विमान होतं ते विमान कोण बनवलं होतं तर कोण बनवलं होतं? राईट बंधू. बरं मला सांगा, सायकलचा शोध कोण लावला? सायकल कोण लावला रे? सायकलचा शोध. तर सायकलचा शोध लावला होता मॅकमिलन. कोण लावला होता? मॅकमिलन. कोण लावला होता? मॅकमिलन. त्याच्यानंतर मला सांगा, रेल्वेचा शोध. रेल्वेचा शोध होता लॉर्ड डलहौसी. कोण लावला होता? लॉर्ड डलहौसी. त्याच्यानंतर मला सांगा, विजेचा शोध कोण लावला? विजेचा शोध कोण लावला? बेंझाईन फ्रँकलिन. कोण लावला होता? बेंझाईन फ्रँकलिन. कोण लावला होता? बरं मला सांगा, विजेचा बल्बचा शोध कोण लावला? विजेचा बल्ब, या बल्बचा शोध तो लावला होता थॉमसन एडिसन. कोण लावला होता? थॉमसन एडिसन. कोण लावला होता? थॉमसन एडिसन. बरं मला सांगा, घड्याळाचा शोध कोण लावला? घड्याळाचा शोध. तर घड्याळाचा शोध लावला होता आर्किमिडीज. कोण लावला होता? आर्किमिडीज याने घड्याळाचा शोध लावला होता. सायकलचा शोध लावला होता कोण? मॅकमिलन. रेल्वेचा शोध लॉर्ड डलहौसी. विजेचा शोध बेंझाईन फ्रँकलिन. त्याच्यानंतर विजेचा बल्बचा शोध लावला होता थॉमसन एडिसन. आणि घड्याळाचा शोध लावला होता कोण? आर्किमिडीज. आणि विमानाचा शोध लावला होता राईट बंधू 1903. पहिल्या विमानाचं नाव काय होतं? फ्लायर. काय होतं? फ्लायर. त्याच्यानंतर पाच, जागतिक मानसिक आरोग्य दिन कोणत्या वर्षी साजरा केला जातो? जागतिक मानसिक आरोग्य दिन जर म्हटलं तर काय रे? 10 ऑक्टोबर. काय? 10 ऑक्टोबर. पण कोणता आहे हा? जागतिक मानसिक आरोग्य दिवस. जर नुसतं विचारलं आरोग्य दिवस कधीचा आहे रे? जर विचारलं आरोग्य दिवस, जर विचारलं कधी? 7 एप्रिल. कधी सांगायचा? 7 एप्रिलला आपण कोणता दिवस मनवतो तर कोणता? जागतिक आरोग्य दिन. आणि यात 7 एप्रिल 1948 ला काय स्थापना झाली होती रे? 48 ला स्थापना WHO काय स्थापना झाली होती? WHO ची स्थापना झाली होती. आणि त्याच दिवसापासून आपण 7 एप्रिल हा दिवस कोणता दिवस म्हणून मनवतो रे? आरोग्य दिवस म्हणून. कोणता दिवस? आरोग्य दिवस म्हणून मनवतो. आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस 10 ऑक्टोबर. त्याच्यानंतर मला सांगा, जागतिक वसुंधरा दिवस कोणता? वसुंधरा दिवस कधीचा आहे रे? जागतिक वसुंधरा दिवस सांगायचा 22 एप्रिल. कधीचा आहे? 22 एप्रिल. मला सांगा, पंचायत राज दिवस कधीचा आहे? 24 एप्रिल. माहित नाही का तुम्हाला? 24 एप्रिल. त्याच्यानंतर मला सांगा, जागतिक मलेरिया दिवस सगळं लक्षात ठेवावं लागतंय. जागतिक मलेरिया दिवस 25 एप्रिल. किती एप्रिल? 25 एप्रिल. त्याच्यानंतर मला सांगा, अग्निशामक दिवस कोणता? अग्निशामक दिवस. तो अग्निशामक दिवस आहे 4 मे. कधी सांगायचा? त्याच्यानंतर मला सांगा, रेड क्रॉस दिवस तर सांगायचा 8 मे. त्याच्यानंतर मला सांगा, जागतिक कुटुंब दिवस कोणता? जागतिक कुटुंब दिवस सांगायचा 15 मे. त्याच्यानंतर मला सांगा, मानव अधिकार
दिवस कधीचा आहे रे? तर 10 डिसेंबर. मला सांगा जागतिक अपंग दिवस. जागतिक अपंग दिवस तर सांगायचा 3 डिसेंबर. किती सांगायचा? 3 डिसेंबरला जागतिक अपंग दिवस आपण काय करतो? मनवतो. आरोग्य दिवस 7 एप्रिल. जागतिक वसुंधरा दिवस 22 एप्रिल. पंचायत राज दिवस 24 एप्रिल. आरोग्य मलेरिया दिवस 25 एप्रिल. अग्निशामक दिवस 4 मे. रेड क्रॉस दिवस 8 मे. रेड क्रॉसचं मुख्यालय कुठे रे? जिनिव्हा. कोणत्या ठिकाणी? जिनिव्हा. जागतिक कुटुंब दिवस 15 मे. मानव अधिकार दिवस 10 डिसेंबर. आणि जागतिक अपंग दिवस जर म्हटलं तर 3 डिसेंबर. किती मानाचा? 3 डिसेंबर. जागतिक अपंग दिवस विचारला होता, मानव अधिकार दिवस विचारला जातो, रेड क्रॉस दिन पण विचारला जातो. त्याच्यानंतर पंचायत राज दिवस. सगळे दिवस जेवढे मेन दिवस आहे सगळे विचारले जातात. काय करायला विचारल्या जातात? नाही तर पहा तुम्हाला एक ना एक दिवस विचारला जाईल. जेवढे आतापर्यंत आपण दिवस घेतले एक तरी दिवस तुम्हाला काय विचारल्या जाईल, कारण की हे जे मेन दिवस तेच घेतले, बाकी सगळे भापडबासारा घेतला नाही. भारतात पहिली जनगणना केव्हा झाली? पहा, भारतात पहिली जनगणना झाली होती भारतात पहिली जनगणना झाली होती 1872 ला. कधी झाली होती? 1872 ला. आणि ती जनगणना केली होती लॉर्ड मेयो. कोण केली होती? लॉर्ड मेयो. या लॉर्ड मेयोच्या काळात भारतात पहिली जनगणना झाली आणि ती जनगणना झाली होती 1872 ला. याच्यानंतर भारतात पहिली समकालीन जनगणना होती. काय होती? पहिली समकालीन जनगणना. पहिली समकालीन जनगणना आणि ती जनगणना होती 1881 ला. कधी होती? 1881 ला. आणि ती जनगणना करतो लॉर्ड रिपन. कोण करतो? लॉर्ड रिपन हा ही जनगणना करतो. ती कोणती जनगणना? समकालीन जनगणना. कोणती? समकालीन जनगणना. आणि त्याच्यानंतर समकालीन जनगणना झाल्यानंतर स्वतंत्र भारताची पहिली जनगणना होती. कोणती? स्वतंत्र भारताची पहिली जनगणना. आणि ती पहिली जनगणना होती 1951 ला. कधी होती? 1951 ला. आणि ही जनगणना असती 9वी जनगणना. किती जनगणना असती? 9 नंबरची जनगणना असती. आणि दुसरी जनगणना होती पहा स्वतंत्र भारताची दुसरी जनगणना. आणि ती जनगणना होती 1971 ला. कधी होती? 1971 ला. कोणत्या वर्षी होती? 1971 ला. 10 वर्षानंतर फिक्स झाली होती, पण फिक्स त्यावेळेस जनगणना झाली नाही, डायरेक्ट झाली होती 1971 ला. आणि आता त्याच्याच नंतर मधल्या जनगणना सोडा, डायरेक्ट 2011 ची जनगणना. किती? 2011 ची जनगणना. ही कितवी जनगणना आहे रे? 15वी जनगणना आहे. कितवी जनगणना आहे? 15वी जनगणना. कितवी जनगणना आहे? 15वी. 1971 पासून डायरेक्ट 2011 पर्यंत ही कितवी जनगणना आहे? 15वी जनगणना. याच्या अगोदर 5 जातीनिहाय जनगणना झाली होती. काय झाली होती? जातीनिहाय जनगणनाचं म्हणणं होतं 1934 ला जातीनिहाय जनगणना होणार होती, पण ती झाली नाही. त्याच्यानंतर ती झाली 1941 ला. काय झाली होती? 1941 ला. 1941 ला झाली होती जातीनिहाय जनगणना. जातीनिहाय जनगणना. पण ही जातीनिहाय जनगणना कंप्लीट झाली नाही. म्हणजे त्या काय झालं होतं, समजा कोणत्याच जातीचं किती टक्केवारी सांगता आली नाही. त्याच्यानंतर अजूनही जाती जनगणना झाली नाही. यावर्षी आता ज्यावेळेस जनगणना होईल त्यावेळेस 100% जाती जनगणना होणार आहे. त्याच्यानंतर पहा आरबीआयचे मुख्यालय. आरबीआयचा दररोज प्रश्न आहे काय? आरबीआयचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी रे? मुंबई. कोणत्या ठिकाणी? मुंबई या ठिकाणी आरबीआयचं मुख्यालय आहे. पहा आरबीआयची स्थापना, कालचा प्रश्न होता. आरबीआयची स्थापना होती 1 एप्रिल 1935 ला. या आरबीआयची स्थापना झाली होती. कारण मी सांगितलं तुम्हाला आरबीआयची स्थापना कोणत्या ऍक्ट नुसार झाली होती. तर ज्यावेळेस आपल्याकडे आरबीआयचा 1934 चा ऍक्ट आला होता, त्या ऍक्ट नुसार आपण कशी स्थापना केली होती? आरबीआयची स्थापना केली होती. डॉक्टर बी आर आंबेडकरांनं रुपयाचं अवमूल्य, काय? रुपयाचं अवमूल्य, द प्रॉब्लेम ऑफ रुपी. काय होतं ते? रुपी नाही, रुपी. द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथात रुपयाचं जे अवमूल्य सांगितलं होतं त्याच वरून आपण या आरबीआयची स्थापना केलेली आहे. सध्या आरबीआयचा गव्हर्नर, जर गव्हर्नर विचारला तर कोण सांगायचा? संजय मल्होत्रा आहे. आणि तो 26वा व्यक्ती आहे. कितवा व्यक्ती आहे? 26वा व्यक्ती आहे. आणि याचं जर आरबीआयचं पहिलं मुख्यालय कुठं होतं? आरबीआयचं कोलकाता. कोणत्या ठिकाणी होतं? कोलकाता ठिकाणी. या ठिकाणी पहिलं जे आरबीआयचं मुख्यालय होतं ते कुठं होतं? कोलकाता. आणि आता जे मुख्यालय कोणत्या ठिकाणी? मुंबई या ठिकाणी आहे. गेटवे ऑफ इंडिया कुठे रे?
मुंबई. आणि इंडिया गेट दिल्ली. इंडिया गेट कुठे आहे? दिल्ली. त्याच्यानंतर पहा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. कोणतं? सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. हे गीत कोण लिहिलं? तर कोण लिहिलं होतं? मोहम्मद इक्बाल. कोण लिहिलं होतं? मोहम्मद इक्बाल. आणि हे जे गीत आहे हे उर्दू भाषेतलं होतं. कोणत्या भाषेतलं? उर्दू भाषेतील एक गझल होती. काय होती? उर्दू भाषेतील काय होती? गझल. त्याच्यानंतर मला सांगा वंदे वंदे मातरम कोण लिहिलं रे? वंदे मातरम. हे वंदे मातरम कोण लिहिलं होतं? तर बंकिमचंद्र चटर्जी. आणि हे वंदे मातरम कशातून घेतले रे? आनंद मठ का मुंडकोपनिषद? आनंद मठ घेतलं. आणि मग राष्ट्रगीत काय घेतलं? राष्ट्रगीत काय घेतलं? राष्ट्रगीत आनंद मठ. मग हे वंदे मातरम कशातून घेतलेलं आपण? कशातून घेतले मग सांगा ना. मुंडूक काय? मुंडूक उपनिषद. कुठून घेतलं होतं? मुंडूक उपनिषद. त्याच्यानंतर मला सांगा जनगण मन काय? जनगण मन हे कोण घेतलं रे? रवींद्रनाथ टागोर. आणि या रवींद्रनाथ टागोर या कशातून घेतलं होतं? हे आनंद मन पण घेतलं, गीतांजली पण घेतलं होतं. गीतांजली कुठून घेतलं होतं रे? गीतांजली कुठून घेतलं होतं? आणि याच गीतांजली 1900 कोणतं? इथं आनंद मठ आहे. आनंद मठ आहे ना? कन्फ्युज नका करून रे यार. कुठं आहे आनंद मठ? कुठं आहे आनंद मठ? म्हणून घेतले. कुठून घेतलेलं आहे? ही जी कादंबरी, या कादंबरीतून काय घेतलेलं आहे? जनगण मन घेतलेलं आहे. आणि मुंडूक उपनिषद मधून काय घेतलेलं आपण? वंदे मातरम. काय घेतलंय? वंदे मातरम. आणि ते कोण लिहिलं रे? बंकिमचंद्र चटर्जी. मला सांगा याला गाण्यासाठी किती सेकंद लागतात? 52 सेकंद. किती सेकंद लागतात? 52 सेकंद. पहिलं बरं मला सांगा पहिलं राष्ट्रगीत कुठं गायलं होतं आपण? पहिलं राष्ट्रगीत कुठं गायलं होतं? जे कोलकाता अधिवेशन होतं 1911. कधीच होतं? 1911चं जे पहिलं अधिवेशन कधी गायलं होतं? 1911. आणि या ठिकाणी कोलकाता अधिवेशन होतं. कोणतं होतं? कोलकाता अधिवेशन. त्या कोलकाता अधिवेशन मध्ये पहिलं राष्ट्रगीत गायलं होतं. त्याच्यानंतर पहा सुंदर पिचाई हे नाव कोणत्या कंपनीशी निगडीत आहे? तर काय आहे? गुगल. हा जो सुंदर पिचाई हा गुगलचा सीईओ आहे. काय आहे? गुगलचा सीईओ म्हणून कोणत्या व्यक्तीला ओळखले जाते? तर कोण? सुंदर पिचाई. त्याच्यानंतर मला सांगा फेसबुक. याचा जो फेसबुकचा जो सीईओ आहे तो संस्थापक काय? जो संस्थापक आहे तो हे मार्क कोणता आहे? मार्क झुकेरबर्ग. कोण आहे? मार्क झुकेरबर्ग. विचारत नाही? मार्क झुकेरबर्ग. आणि यानं काय केलं की मेटा नावाची कंपनी काय एक हा जी सध्या हे फेसबुकचं नाव आहे काय केलंय? मेटा केले. काय केलंय? मेटा केले. याच्याकडे काय काय केले आता? काय केले? फेसबुक, त्याच्यानंतर इंस्टाग्राम, त्याच्यानंतर व्हॉट्सअप हे कोणाकडे गेले रे? मार्क झुकरबर्ग. हा त्या सध्या कोण आहे? संस्थापक म्हणून मानल्या जातो. जर फेसबुकचा सीईओ जर विचारला तर कोण सांगायचा? मार्क झुकरबर्ग. आणि हा ज्यानं काय केला तर जी मेटा कंपनी ही काय केली? फेसबुकचं नाव. आणि जी फेसबुकची जी स्थापना झाली होती काय झाली होती? फेसबुकची स्थापना झाली होती. ती स्थापना झाली होती 2004. कधी झाली होती? 2004 ला. कधी झाली होती? 2004 ला. आणि हा जो सुंदर पिचाई हा भारतीय वंशाचा अमेरिकन एक उद्योगपती. काय? भारतीय वंशाचा अमेरिकन उद्योगपती. कसा आहे रे? अमेरिकन उद्योगपती. आणि तोच अमेरिकेतून आपली जी गुगल नावाचा जो ऍप आहे काय गुगलवर काही टाकलं काय काही पण टाकलं गुगलवर काय होते लगेच माहिती मिळती. आणि तेच गुगल जे चालवायचं काम करतो तो कोण करतो? सुंदर पिचाई. कोण करतो? सुंदर पिचाई. भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखतात? भारताचा जो मिसाईल मॅन आहे तो डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम व्यक्ती आहे. हा भारताचा राष्ट्रपती राहिलेले व्यक्ती कोण? एपीजे अब्दुल कलाम. बरं मला सांगा भारताचे कितवे राष्ट्रपती होते? भारताचे ते होते 11वे राष्ट्रपती. कितवे राष्ट्रपती होते?
11वे राष्ट्रपती. आणि याच राष्ट्रपतीनं काय क्षेपणाशास्त्र काय क्षेपणाशास्त्र प्रशिक्षण काय प्रशिक्षण दिलं होतं. त्यामुळेच याला आपण काय म्हणतो मिसाईल मॅन म्हणतात. काय म्हणतात मिसाईल मॅन. याला ही पदवी पण मिळालेली आहे. काय मिसाईल मॅन. याचे काही महत्वाचे पुस्तक आहेत. कोणाचे एपीजे अब्दुल कलामचं महत्वाचं पुस्तक. कोण सांगू शकतो महत्वाचं पुस्तक. याचं महत्वाचं पुस्तक एक अग्निपंख. कोणतं आहे अग्निपंख. त्याच्यानंतर दुसरं एक पुस्तक आहे पहा इंडिया 20. कोणतं आहे इंडिया 2020 या नावाचं पण पुस्तक अतिशय चर्चेत असलेलं पुस्तक आहे. ते पुस्तक विचारलं ते इंडिया 2020 पुस्तक कोणाचं आहे तर कोणाचं आहे एपीजे अब्दुल कलाम. काय अब्दुल कलामचं नाव लय अवघड आहे. द्रोणाचार्य अवॉर्ड. आता सांगा द्रोणाचार्य अवॉर्ड कोणाला दिला जातो. कोणाला दिला जातो रे क्रीडा प्रशिक्षक. बरं मला सांगा द्रोणाचार्य अवॉर्ड कोणत्या वर्षी सुरुवात झाली सांगा. सुरुवात याची सुरुवात कधी झाली 1969. अरे जी सुरुवात झाली होती 1885 ला. सॉरी 1985 ला. कधी झाली होती 1985 ला. काय झाली होती याची सुरुवात झाली होती. काय याची द्रोणाचार्य पुरस्कार. आणि तो द्रोणाचार्य पुरस्कार दिला तो क्रीडा आणि प्रशिक्षण कोणत्याही खेळाचा जो प्रशिक्षक असन त्यालाच तो द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो. ह्यो जो पहिला पुरस्कार जी महिला काय याची जी महिला आहे काय आहे महिलाला पहिला पुरस्कार भेटला होता द्रोणाचार्य पुरस्कार. त्या महिलाचं नाव होतं हंसा शर्मा. काय होतं हंसा शर्मा. आणि ही कोणत्या खेळाची प्रशिक्षक होती तर ती प्रशिक्षक सांगायची वेट लिफ्टिंग. पाहिजे होती वेट लिफ्टिंग. बंद करायचं. कोणत्या खेळाशी संबंधित होती वेट लिफ्टिंग. कोणता खेळ होता वेट लिफ्टिंग. आणि जर विचारला पुरुष काय रे जर याचा पुरुष विचारला तर पहिला पुरुष सांगायचा कोण भालचंद्र भागवत. कोण होता भालचंद्र भागवत हा नावाचा व्यक्ती. याला भेटलं होतं कुस्ती. कोणत्या खेळाचा प्रशिक्षक होता कुस्ती खेळाचा प्रशिक्षक होता. आणि याच द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात झाली होती 1985. त्याच्यानंतर मला सांगा अर्जुन अवॉर्ड. कोणता अर्जुन पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू झाला रे 1961 ला. त्याच्यानंतर मला सांगा भारतरत्न पुरस्कार. भारतरत्न पुरस्कार झाला होता 1954. कधी झाला होता 1954. त्याच्यानंतर मला सांगा गॅमी पुरस्कार. सांगा ना. हा झाला होता 1959. कधी झाला होता 1959. गॅमी पुरस्कार कायसाठी दिला होता रे संगीतासाठी. कायसाठी दिला तो संगीत. त्याच्यानंतर भारतरत्न पुरस्कार. बरं मला सांगा हा भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे. या पुरस्काराचं जे मानधन आहे किती कोण सांगू शकतो बरं. भारतरत्न पुरस्काराचं मानधन किती भारतरत्न पुरस्काराचं मानधन रुपयामध्ये सांगा. मानधन भारतरत्न पुरस्काराचं मानधन किती आहे सांगा ना आता. 54. अरे ते वर्षाने विचारलं तुम्हाला मानधन. भारतरत्न पुरस्काराला 1 रुपया मानधन दिल्या जात नाही. काय 1 रुपया पुरस्कार मानधन दिले जात नाही. यात फक्त काय दिलं ते एक चिन्ह काय प्रतीक काय सन्मानित चिन्ह दिल्या जात आहे. पिंपळाचं पान. आणि त्या पिंपळाच्या पानामध्ये काय चिन्ह असते सूर्याचं चिन्ह असते. काय चिन्ह असते सूर्याचं चिन्ह असते. ते असते तांब्याचं. काय असते तांब्याचं असते. आणि अर्जुन पुरस्कार हा खेळाडू दिला जातो. कोण दिला जातो खेळाडू. आणि तो अर्जुन पुरस्कार कोणत्या वर्षी सुरुवात झाली तर 1961. कधी झाली 1961. भारतीय राज्यघटनेत पहा भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्ट आहेत. किती परिशिष्ट आहेत रे 12 परिशिष्ट आहेत. किती आहेत 12. आणि आता कलमा जर विचारलं तर सांगायच्या 465 कलमापर्यंत आता आपण पोहोचलेलो आहे. कितीपर्यंत 465. ज्यावेळेस भारतीय राज्यघटना तयार झाली होती ज्यावेळेस आपल्या भारतीय राज्यघटनेत कलमा होत्या पहा ज्यावेळेस तयार झाली होती त्यावेळेस कलमा होत्या 395. किती होत्या 395. आणि परिशिष्ट होते 8. किती होते फक्त परिशिष्ट जर विचारले तर किती होते 8. आणि आताच्या स्थितीला तर किती आहेत 12 परिशिष्ट आहे. ज्यावेळेस आणि आता जर विचारले भारतीय राज्यघटनेत भाग किती तर भाग सांगायचे 22 भाग. किती भाग आहे 22 भाग आहे. भारतीय राज्यघटना कोणत्या वर्षी अंमलात आली. कधी अंमलात आली रे जर विचारलं अंमलात
कोणत्या वर्षी अंमलात आली तर सांगायचं कधी 26 जानेवारी 1950 आणि लिहून झाली होती कधी 26 नोव्हेंबर 1949 ला काय झालं त्याच्यावर स्वाक्षरी झाली होती. काय झाली होती स्वाक्षरी झाली होती. बरं मला सांगायची ही जी एकूण परिशिष्ट आहे किती परिशिष्ट आहे रे 12 परिशिष्ट आहे. पहिले किती परिशिष्ट होते फक्त 8 होते. त्याच्यानंतर 8 नंतर 11 झाली. 11 नंतर किती झाले शेवटचा परिशिष्ट जोडला होता 12वा. कोणत्या घटनादुरुस्तीनुसार जोडत आपण तो 12वा परिशिष्ट कोणत्या घटनादुरुस्तीनुसार जोडला होता तर घटनादुरुस्ती होती 86वी घटनादुरुस्ती. किती घटनादुरुस्ती होती 86वी घटनादुरुस्ती 2002 काय झाली होती 86वी घटनादुरुस्ती 2002 ला. त्यावेळेस आपण मूलभूत कर्तव्याने हा 12वा परिशिष्ट जोडलेला आहे. त्याच्यानंतर पहा संयुक्त राष्ट्र संघटनेचं मुख्यालय. हे जे संयुक्त राष्ट्र संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी जर विचारलं तर सांगायचं कुठं न्यूयॉर्क. जर ज्याची जर स्थापना विचारली काय सांगायची तर स्थापना सांगायची 24 ऑक्टोबर 1945. कधी सांगायची 24 ऑक्टोबर 1945 ला संयुक्त राष्ट्र संघटनेचं काय झालेली आहे स्थापना झाली. आणि ती स्थापना झाली न्यूयॉर्क. कोणत्या ठिकाणी झाली न्यूयॉर्क. जर याचा जर अध्यक्ष विचारलं काय अध्यक्ष जर विचारलं तर सांगायचं जोसेफ फायझर. काय सांगायचं जोसेफ फायझर या काय संयुक्त राष्ट्र संघटनेचा सध्याचा अध्यक्ष आहे. आणि याचं जर स्थापना जर विचारली तर सांगायचं कोणत्या ठिकाणी न्यूयॉर्क. आणि जर विचारली स्थापना 24 ऑक्टोबर 1945 किती 24 ऑक्टोबर 1945 ला. तर इथून जे राहिलेले प्रश्न आहेत ते आपल्याला पाहिजे आता. उद्या माणसाने सर्वात मोठी प्रथम कोणत्या धातूचा उपयोग केला तांब